बघा, ए हा एक काम 14 दिवसात करतो, तर बी हा तेच काम 21 दिवसात करतो. त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केली, पण काम संपण्याच्या 3 दिवस अगोदर ए हा काम सोडून निघून गेला. तर आता संपूर्ण काम किती दिवसात संपेल असा काळ, काम, वेग या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो? हा प्रश्न सोडवत असताना इथं ए हा काम लक्षात घ्या. ए हा काम गणित म्हणते 14 दिवसात, तर बी हा तेच काम 21 दिवसात पूर्ण करतो. मग हे जे काही माहिती दर्शवली 14 आणि 21, तर 14 आणि 21चा लसावी काढा. कशासाठी? तर आम्हाला जो लसावी प्राप्त होईल ते असेल कामाचं स्वरूप, म्हणजे एकूण कामाचे भाग या प्रक्रियेतून आम्हाला प्राप्त होतील. 14, 21 7च्या पाड्यामध्ये 7 दुनी 14, 7 तिरी 21. आता उभ्या सारणीतील या सामायिक आणि आडव्या सारणीमध्ये असलेल्या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. 7, 2 आणि 3, 7 दुनी 14 तिरी 42 भागामध्ये हे झालं लेकरांनो एकूण काम किंवा कामाचं त्या स्वरूप. हा ए यांची ही टोटल वर्क पॉवर लक्षात घ्या. आता जो प्रश्न विचारला की त्यांनी एकत्र कामाला सुरुवात केली, मात्र काम संपण्याच्या 3 दिवस अगोदर ए काम सोडून गेला. प्रश्न सोडवायचा कसा? प्रथमतः प्रतिदिन कार्य एचं प्रतिदिन कार्य किती बाबा? त्यासाठी प्राप्त झालेला लसावी अंशस्थानी ए हा ते काम 14 दिवसात करतो, म्हणून याची ही वर्क पॉवर छेदस्थानी 14 तिरी 42 म्हणजे एका दिवसाला 3 भाग याप्रमाणे ए हा काम करतो. तर बीचं एका दिवसाचं काम किती? कामाचे एकूण भाग 42 आणि बीची वर्क पॉवर म्हणजे बी ते काम 21 दिवसात करतो, भागीला 21 घ्या, हा भाग 2 न जातो. बी प्रतिदिन 2 भाग याप्रमाणे काम करतो. लक्षात घ्या, काम संपण्याच्या अगोदर, काम संपण्याच्या 3 दिवस अगोदर ए काम सोडून गेला. मग 3 दिवसाचं एचं काम, 3 दिवसाचं एचं काम, 3 दिवसाचं एचं काम किती उर्वरित राहिलं बाबा करायचं? हा प्रश्न. 3 ह्या दिवसासाठी आणि ए एका दिवसाला 3 भाग एवढं काम करतो. मग हा जेव्हा गुणाकार करू तेव्हा 9 भाग हे उत्तर प्राप्त होते. ए काम संपण्याच्या अगोदर, ए हा काम संपण्याच्या 3 दिवस अगोदर काम सोडून जातो. मग एचं राहिलेलं काम करायचं, उर्वरित राहिलेलं काम आहे 9 भाग. आता कामाचे नवीन भाग ठरतील लेकरांनो, लक्षात घ्या. कामाचे नवीन भाग, पूर्वीचं 42 भाग एवढं काम होतं. आता हे 3 दिवस काम म्हणजे काम संपण्याच्या 3 दिवस अगोदर हा ए निघून गेल्यामुळं एचं उर्वरित 3 दिवसाचं काम 9 भाग इथं ॲड करावं लागते. बेरीज होईल 51 भाग. आता हे संपूर्ण काम किती दिवसात संपेल असा जो प्रश्न विचारला, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडं पावलं ती करत असताना आता हे जे नवीन एकूण भागामध्ये काम प्राप्त झालं 51 भाग, लक्षात आलं ना तुमच्या? हे 51 का आले बाबा? काम किंवा कामाचं स्वरूप, कामाचे एकूण भाग तर फक्त 42च होते लेकरांनो, पण 3 दिवस काम संपण्याच्या अगोदर ये निघून गेला, म्हणून त्याच्या 3 दिवसाचं उर्वरित काम 9 भाग इथं ॲड
करावे लागतात. म्हणून हे कामाचे नवीन भाग, नवीन स्वरूपामध्ये हे काम 51 भाग प्राप्त झालं. आता ते संपूर्ण काम किती दिवसात संपेल म्हणून छेदस्थानी दोघांची कार्यक्षमता मात्र प्रतिदिन कार्यक्षमता, प्रतिदिन कार्य किंवा कार्यक्षमता या गणिताला इकडं वळतं करा सर. आता 51 भाग प्रश्नाचं 51 भाग भागीला दोघांची प्रतिदिन कार्यक्षमता काय आहे? ए एका दिवसाला 3 भाग, बी एका दिवसाला 2 भाग, याप्रमाणे काम करतो. दोघांचं प्रतिदिन काम किती तेव्हा याची बेरीज 3 आणि 2 5 भाग. हा भागाकार करा फक्त, लक्ष द्या. म्हणजे 5 10 हे 50 सर. 1 उरला, भाग जात नाही, दशांश चिन्ह घ्या, एकावर 0 द्या. 5 दोन्ही 10, 10.2 दिवस हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.